विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन नागरिकांना सक्षम बनवूया। देशाला आणखी विकसित बनवण्यासाठी प्रत्येकानं योगदान देण्याचा संकल्प या नववर्षाच्या सुरुवातीला करूया, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी केले। करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेला केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी भेट दिली। यावेळी त्यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेतील चित्ररथाचे फीत कापून अनावरण करण्यात आले। तसेच त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आला। दीप प्रज्वलनाने संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। यावेळी त्यांनी विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी खासदार धनंजय महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड, गट विकास अधिकारी विजय यादव, विस्तार अधिकारी अनिल काटारे व संदेश भोईटे, उपसरपंच सुवर्णा आवळे, ग्रामसेवक गायत्री जाकलेकर तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। जिल्ह्याला चांगला आरोग्य सुविधा देण्यासाठी आवश्यक ती उपकरणे व साहित्य पुरवण्यासाठी 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यापुढे आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। ही यात्रा गावागावात आज प्रवास करते। मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिंगणापूर गावात पोहोचलेली आहे आणि शिंगणापूर सारख्या गावात सुद्धा या यात्रेचं, या रथाचं उत्साहात स्वागत गावकऱ्यांनी केलं। अतिशय उत्तम असे स्टॉल योजनांचे लागलेले आहेत आणि मला सांगताना आनंद होतो की या गावामध्ये 100% आयुष्यमान कार्ड जे आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड हे 100% वितरित झाले। आभा कार्ड पण 100% वितरित झाले। मला वाटतं एक चांगलं उदाहरण या गावाने प्रस्तुत केलं आहे। आज 100% कार्ड देणं ही या योजनेची सफलता गावकऱ्यांनी घेतलेली, ती आज संकल्प पूर्ण झालेला एक आयुष्यमान गाव म्हणून पुढे येत आहे असं मला वाटतं। आणि मला वाटतं ह्या यात्रेमधून अनेक ज्यांना योजनेची माहिती नाही किंवा ज्यांना आपलं नाव त्याच्यात आलं पाहिजे असे सगळे लाभार्थी ते पोचलेत। बऱ्याचशा आमच्या महिला भगिनी मी बघितलं की 10 ते 13 फॉर्म आज असे आले की ज्या महिलांना योजनेची माहिती नसल्यामुळे त्या वंचित होत्या। हा रथ आल्यामुळे त्या योजना कळाल्या आणि त्यांनी विधवा पेन्शनचे फॉर्म असतील ते भरून दिले। आणि मला वाटतं मोठा मदतीचा हात या योजनेच्या माध्यमातून त्यांना मिळेल। अशा अनेक योजना आहेत ज्या माध्यमातून आज इथे एक योजनांचा मेळावा या संकल्प यात्रेमधून दिसतोय। मी आभारी आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे, कारण त्यांनी जो संकल्प केला आहे विकसित भारताचा, त्याची ही सुरुवात गावागावातला सक्षम माणूस झाला पाहिजे, गावात योजना पोचल्या पाहिजे। महाआवास योजना असेल, जल जीवन मिशन असेल, वेगवेगळ्या माध्यमातून या योजना पोचत आहेत आणि आज लोकांमध्ये उत्साह आहे, लोकांमध्ये विश्वास आहे की सरकार आमच्यापर्यंत येत आहे आणि सरकार आमच्यासाठी कटिबद्ध आहे आणि नुसतं भाषणात नाही आहे तर प्रत्यक्षात ती गोष्ट त्या योजना पोचताना दिसत आहेत। ते बघून नक्कीच एक विकसित भारत संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद भविष्यातही राहील आणि प्रत्येक राज्यात उत्साहात स्वागत होत आहे। खासदार धनंजय महाडिक यावेळी म्हणाले, शिंगणापूर सारख्या छोट्याशा गावात आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित राहणे ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे। ते म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेमुळे नागरिकांना त्यांच्या गावातच विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे। प्रधानमंत्री यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यासह देशातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्टेशन, उड्डाणपूल यासह अनेक विकास कामे गतीने होत आहेत। यामुळे जिल्ह्यासह देश प्रगती साधत आहे। संकल्प यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी यंत्रणेला दिल्या। त्यावेळी ते म्हणाले, गावागावात संकल्प यात्रेचे आयोजन करून जिल्ह्यातील गावागावातील जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे। विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड दिले जात आहे। उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजना, बँकेच्या विविध योजना, महिलांसाठी काम करणारे उमेद, जलजीवन मिशन अशा अनेक योजनांच्या स्टॉल्समधून लोकांना माहितीसह योजनांचा लाभ देण्यात येत आहे। ही मोहीम पुढे 26 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाचा भर राहील, असा विश्वास श्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला।
यावेळी प्रधानमंत्री किसान योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनांचा लाभार्थी तसेच बचत गटाच्या माध्यमातून 9 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळालेल्या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिंगणापूर सारख्या छोट्याशा गावात केंद्रीय योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केल्याची बाब गावकऱ्यांसाठी खूप मोठी असल्याचे मत दत्तात्रय आवळे यांनी प्रास्ताविकामधून व्यक्त केलं. शिंगणापूर येथील विकसित भारत संकल्प यात्रेत गावातील लाभार्थी नागरिक, शेतकरी, महिला व पुरुष यांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. शिंगणापूर येथे उभारण्यात आलेल्या विविध योजनांच्या स्टॉल्समधून गावातील नागरिकांना लाभ देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य स्वाती पाटील यांनी मानले.